मेष राशीसाठी सप्टेंबर महिना ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। नवीन महिन्यात सूर्य, बुध, मंगळ, शुक्र इत्यादी ग्रहांचे संक्रमण होईल। सर्व राशीच्या लोकांवर याचा परिणाम होईलच। नवीन महिन्यात मेष राशीच्या लोकांचे कौटुंबिक, आर्थिक, करिअर, शिक्षण, प्रेम आणि आरोग्य कसे असेल ते नक्कीच जाणून घ्या। मेष मासिक राशी भविष्य सप्टेंबर 2024 नुसार कुटुंबातील सर्वांशी तुमचे वागणे मैत्रीपूर्ण असेल आणि सर्वांचे तुमच्यावरील प्रेम आणखी वाढेल। घरामध्ये काही शुभकार्य होण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे सर्वांना आनंद होईल। अशा वेळी तुमचे शत्रू तुमच्यावर द्वेष ठेवतील आणि ते तुमच्या कुटुंबात कटुता आणण्याचा प्रयत्न करू शकतात। त्यामुळे खोटा प्रचार टाळा आणि कुटुंबातील सदस्यांबद्दल परस्पर स्नेह ठेवा। शेजाऱ्यांशी संबंध दृढ होतील। तसेच मेष राशीचा व्यवसाय आणि नोकरी कसा असेल? सप्टेंबरच्या राशीनुसार मेष राशीच्या लोकांना नवीन महिन्यात नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल। यावेळी तुमची कल्पनाशक्ती देखील वाढेल, ज्यामुळे नवीन क्षेत्रात काम करण्याचा तुमचा उत्साह वाढेल। तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार निर्णय घ्या आणि तुमच्या बोलण्यात नम्रता ठेवा। तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात यश मिळेल। तुम्ही स्वतःसाठी नोकरी शोधत असाल तर सप्टेंबरमध्ये तुमचा हेतू बदलू शकतो। तुमचे लक्ष तुमच्या व्यवसायावर असेल, ज्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांशी चर्चा करू शकता। नोकरी करणाऱ्या लोकांना सप्टेंबरमध्ये सहलीला जावे लागेल, या काळात काळजी घ्या। तसेच मेष राशीसाठी सप्टेंबर महिन्यात हा शिक्षण आणि करिअरसाठी कसा असेल? सप्टेंबर महिन्यातील शिक्षण आणि करिअरसाठी मेष राशी भविष्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासात रमणार नाही। त्यांची आवड कला क्षेत्रात अधिक असेल। संगीतातही तुम्ही नवीन वाद्ये शिकवण्यावर भर द्याल। महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी त्यांच्या विषयात रस घेतील आणि त्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल। मुख्यतः इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि बीकॉममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिना चांगला राहील। तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकेल। अशा परिस्थितीत कोणतीही संधी सोडू नका, कारण ती भविष्यात फायदेशीर ठरू शकते। मेष राशीसाठी सप्टेंबर महिन्यात प्रेम जीवन नवीन महिन्यात तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक सौहार्दपूर्ण असेल। तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल। नातेसंबंधांमध्ये राहणाऱ्या लोकांचा जोडीदाराबद्दल भ्रमनिरास होऊ शकतो आणि त्यांचा कल दुसऱ्याकडे वाढू शकतो। यामुळे तुमच्या नात्यात अंतर निर्माण होईल। तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहत असल्यास तुम्ही त्यांना सप्टेंबरमध्ये भेटू शकता। लग्नाची वाट पाहणारे लोक पुढे जातील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील। सप्टेंबर महिन्यात मेष राशीचे आरोग्य तुम्हाला काही किरकोळ शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो। यावेळी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल। मेष राशीची स्त्री गर्भवती असल्यास सप्टेंबरच्या मध्यात तिची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळोवेळी चेकअप करत राहा। या महिन्यात मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल। मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना काही सावधगिरीचा असेल, तथापि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील आणि तुमचे उत्पन्न वाढेल, कारण संपूर्ण महिनाभर शनी महाराज प्रतिगामी स्थितीत राहतील आणि कुंभ राशीच्या तुमच्या 11व्या घरात उपस्थित राहतील आणि तुमचे उत्पन्न वाढवत राहतील। तुम्हाला एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमावण्याची शक्यता असेल। महिन्याच्या सुरुवातीला सूर्य महाराजही 5व्या भागात बसून तुमच्या 11व्या घराकडे पाहतील, त्यामुळे उत्पन्नाशी संबंधित समस्या कमी होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल। नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना कठोर परिश्रम आणि मेहनत करावी लागेल, यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल। महिन्याची सुरुवात व्यापारी लोकांसाठी थोडीशी कमकुवत राहील, कारण 7व्या घरातील स्वामी शुक्र महाराज देखील 6व्या भावात राहू आणि केतूच्या प्रभावाखाली असतील आणि मंगळ महाराज आणि गुरु यांच्या प्रभावाखाली असतील। परंतु 18 सप्टेंबरपासून शुक्र आपल्या राशीत तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल, ज्यामुळे व्यवसायाशी संबंधित समस्या कमी होतील। विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील। 5व्या घराचा स्वामी 5व्या भावात उपस्थित असल्याने तुम्हाला भक्कम दिशा दाखवेल आणि तुम्ही कठोर परिश्रमाने तुमच्या शिक्षणात यश मिळवू शकाल। प्रेम संबंधांमध्ये काही चढ उतार असू शकतात, तरीही तुम्ही तुमच्या प्रियकराला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल। महिन्याचा पूर्वार्ध वैवाहिक जीवनात काहीसा कमजोर असेल,
पण उत्तरार्धात आनंद मिळू लागेल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील आणि आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तरीही तुम्हाला एका गोष्टीसाठी तयार राहावे लागेल. 10व्या घराचे स्वामी शनी महाराज प्रतिगामी अवस्थेत 11व्या घरात उपस्थित असून त्यांचा पूर्ण प्रभाव आहे. 5व्या घरातील सूर्यदेव राहतील. परिणामी तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि कठोर परिश्रम देखील करावे लागतील. हा काळ खूप कष्टाचा असेल, त्यामुळे तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, तरच तुम्ही समस्यांमधून बाहेर पडू शकाल. जर आपण तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली तर हा महिना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आनंद देईल, कारण प्रतिगामी शनी महाराज संपूर्ण महिना कुंभ राशीच्या 11व्या भावात उपस्थित राहतील, ज्यामुळे तुम्हाला संपत्तीची धावपळ तर राहीलच, पण हे देखील कायम राहील. तुमच्या उत्पन्नात सातत्य, तुमचे दैनंदिन उत्पन्नही चांगले राहील आणि उत्पन्नात कोणतीही घट होणार नाही. 5व्या भावात विराजमान असलेले सूर्य महाराजही त्यांच्याच राशीत राहतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ देतील. सरकारी क्षेत्रातूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो. हा काळ तुमची आर्थिक प्रगती वाढवेल, परंतु संपूर्ण महिनाभर 12व्या भावात राहूची उपस्थिती तुमच्या खर्चाचे योग स्थिर ठेवेल. याच्यावर शुक्र देखील महिन्याच्या पूर्वार्धार्थ 6व्या भावात असेल, त्यामुळे खर्च देखील स्थिर राहील. महिन्याच्या उत्तरार्धार्थ 16 सप्टेंबरला सूर्य आणि 23 सप्टेंबरला सूर्य 6व्या भावात 12व्या भावात असल्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची मिळकत चांगली असली तरी तुमचे खर्च खूप वेगाने वाढतील, ज्यावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल. अन्यथा आर्थिक आव्हाने तुम्हाला त्रास देऊ शकतात. या महिन्यात दररोज तांब्याच्या भांड्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य पाण्यात हळद मिसळून पिवळा तांदूळ अवश्य टाका. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. कर्जापासून मुक्ती मिळविण्यासाठी दररोज ऋणमोचक मंगल स्तोत्राचे पठण करावे. श्री मंगल महाराजांच्या कोणत्याही मंत्रांचा नियमित जप करावा.